नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र टेट एक्झाम 2013 रोजी झालेल्या पेपर 1 इंग्रजी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 17, चूज द करेक्ट नो सूनर सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स आहे ॲज सून ॲज श्रीनाथ put step into the class the children become silent। ह्या सेंटेन्सचा आपल्या नो सूनर दॅन हे वापरून वाक्य परत बनवायचं आहे। तर पर्याय दिलेला आहे नो सूनर डू श्रीनाथ पुट स्टेप इनटू द क्लास दॅन द स्टुडंट बिकम सायलेंट। नो सूनर श्रीनाथ पुट स्टेप इनटू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकम सायलेंट। नो सूनर do Srinath put step into the class than the student become silent। No sooner did Srinath put step into the class than children became silent। The correct option है ऑप्शन नंबर 4। No sooner did Srinath put step into the class than the children become silent। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19, चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स दिलेला आहे आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डज नॉट अपॉलॉजिज टू मी। हे सेंटेन्स दिलेलं आहे। इथे आपल्याला अनलेसचा वापर करून परत सेंटेन्स पर्यायामधील कोणते योग्य आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर पर्याय बघूया, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपॉलॉजी टू मी। I shall not forgive him unless he apologizes to me। I shall forgive him unless he apologizes to me। Unless he does not apologize to me, I shall not forgive him। तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, I shall not forgive him unless the apology to me। अनलेसचा वापर करताना इफच्या जागी आपल्याला अनलेस वापरावं लागतं। इफ काढून आपल्याला अनलेसचा वापर करावा लागतो। त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 20, चूज द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज आन्सर। सेंटेन्स आहे वी हॅव रिसीव युअर लेटर दिस मॉर्निंग। अंडरलाइन केलेलं वाक्य आहे युअर लेटर। ह्या शब्दाला आपल्या WH क्वेश्चननी सुरुवात करून वाक्य आपल्याला परत लिहायचं आहे। तर कोणतं वाक्य योग्य आहे ते पर्यायामधून बघूया। व्हॉट हॅव यू रिसीव धिस मॉर्निंग, व्हॉट वी हॅव रिसीव धिस मॉर्निंग, व्हॉट हॅव वी रिसीव द मॉर्निंग, व्हॉट वी हॅव रिसीव द मॉर्निंग। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हॉट ही वॉज रिसीव द मॉर्निंग। तर युवरचं जागी आपल्याला कोणतं वाक्य लावावं लागेल, व्हॉट। नंतर येईल आहे हॅव, त्यानंतर यू, नंतर रिसीव आणि शेवटचं वाक्य जसंचं तसं आपल्याला आणि लिहून क्वेश्चन मार्क द्यायचं आहे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21, चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो आन्सर द गिवन सेंटेन्स। तर सेंटेन्स आहे आय विश माय हँड ॲट माय डिनर टू। हे वाक्य दिलेलं आहे। या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे 2 शब्द वापरून आपल्याला वाक्य परत लिहून बघायचं आहे। तर ऑप्शनमध्ये वाक्य दिलेले आहे नॉट ओनली आय वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर। आय नॉट ओनली वॉश माय हँड बट ऑल्सो एट माय डिनर टू। I washed not only my hand but also ate my dinner। I not only washed my hand but also ate my dinner। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, I not only washed my hand but also ate my dinner। तर ही झाली इंग्रजी विभागातील प्रश्न। या पुढची प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।